स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली जाते, खूप सारा पराकाष्ठा दाखवली जाते, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. नितीन आणि त्यांच्या समवेत जयेश ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. शेळी संघाची दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती सतीश पाहायला मिळतील. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलंय, स्टेप आउट करण्यात येतोय आणि त्यानंतर एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकतो बॉल सीमा पार, 4 धावा. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो ऑन दी स्कोर कार्ड 4 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 4 धाब्यांची मोहर आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू, बॅटचा फेस ओपन केलाय, ड्राइव्ह करण्यात येते अलॉंग द वी, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. या मॅच मध्ये नक्कीच 40 धावा झाल्या तर मी म्हणेल शेळी संघ पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती असेल, कारण अनेक साऱ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये शेळी संघ चांगला आहे. त्यामध्ये गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, त्यानंतर दुसऱ्या सत्राचा प्रेशर देखील आपल्याला पाहायला मिळेल. चेजिंग करत असताना दहिवली संघावरती असेल, दमट वातावरण होईल, त्यानंतर इम्पॅक्ट थोडंसं आपल्याला पाहायला मिळेल, सूर्यकिरणांचा देखील कमी होईल. त्याला अनुषंगून अनेक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतील. 40-45 धावा एक फायटिंग टोटल उभा राहील तर मात्र चुरस निर्माण होईल दुसऱ्या इनिंग मध्ये. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू वरती कॅच होती कंप्लीट. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, धावेंसाठी संघर्ष करण्यात, विकेटचं पतन होण्यात एक वेळ होतीये. लागतोय पहिला झटका 5 आकड्यावरती. शेळी संघाला जयेश हॅज टू रिपार्ट. जयेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 5 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. नवीन फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतो, ज्या निखिलने मागच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती येत असताना गोलंदाजी केली होती. सध्या त्याच निखिलला इथे फलंदाजी करायची आहे. विनंती असेल थोडंसं करायचं स्पीडअप. बरोबर 4 वाजून 55 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. त्यामुळे विनंती असेल थोडंसं करायचं स्पीडअप. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते. वन ऑफ द फायनेस्ट सन्मान चिन्ह, ज्या वेळेस आपण अनेक स्पर्धा पाहतो अप्रतिम असे सन्मान चिन्ह या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं. प्रत्येक घटकाचं ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते इतकी भव्य आणि दिव्य होत असताना आपण पाहतोय. श्रेयसदादा वेखंडे असेल यांची प्रमुख मदत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीची पाहणी त्यांच्या माध्यमातून केली जाते, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. यावेळेस फुल करण्यात येतोय, इनफिल्डला बेधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक, इनफिल्डला बेदा आणि त्यानंतर 4 धावा मिळवा. अगदी तीच संकल्पना पाहायला मिळते फलंदाजच्या माध्यमातून. इनफिल्डला बेधून येत आहेत ह्या 4 धावा फलंदाज निखिलच्या बॅटमधून.
4 धावा पाहायला मिळतील. 9 धावा स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आपण पाहतोय. 9 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ आजच्या दिवसामधील ही 9वी मॅच, शेवटची मॅच पाहायला मिळतीये. इथे देखील चांगला फटका आहे. पुन्हा एकदा इनफिल्डला भेदून कव्हर रिजन मधून बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळतोय आणि त्याला अनुषंगून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. शेवटच्या चेंडूवरती येतोय हा संघर्षमय चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती हर्षल येतोय. स्पेल मधील पहिलं सागी कोट्यामधील या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूला निखिलचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस गोलंदाजीची गरज होती त्यावेळेस निखिल येऊन गोलंदाजी करतोय. ज्यावेळेस फलंदाजीची गरज पडते त्यावेळेस निखिल येऊन फलंदाजी करतोय. एकंदरीत इंडिव्हिज्युअल ऑलराऊंडरची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जेन्युअल ऑलराऊंडर कसा असावा तर अगदी निखिल सारखा असावा. ज्यावेळेस परिस्थिती गंभीर त्यावेळेस निखिल हे नाव खंबीर. अगदी त्या प्रकारे कामगिरी पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून देखील. इथे देखील एकदा होईल का कंप्लीट हा मोठा प्रश्नचिन्ह होता. नितीन आणि निखिल ही जोडी खेळपट्टीवरती आहे. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ बॉलिंग मार्कवरती हर्षल आहेत. अगदी खोलवर टप्प्याचा होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक यायचा अटेम्प्ट करण्यात आलं होतं. वाडिश मिडॉन मध्ये फिल्डर होते. त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग झाली होती चांगली. ॲक्युरेट फेकी होती. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलंय. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट जगतामधील सर्वात सेफ फटका. बॉल सीमा पार येतो एका टप्प्यावरती 4. चार धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि 17 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 17 रन ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. या षटकामध्ये हर्षलच्या पहिल्या चेंडू डॉट येतोय. त्यानंतर येतोय चौकार. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. इथे देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट होता आणि फटका चांगला पाहायला मिळतोय. धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट. बॉल सीमा पार बॅकवर्ड पॉइंट मधून येतोय हा उत्तुंग असा चौकार. चला टीम मेडल घ्यायचं नाहीये. नवीन चेंडू जो मात्र अंपायर यांनी ठेवायचे कारण मॅच बॉल आलेला आहे. 21 धावा स्कोरबोर्ड वरती नितीनच्या माध्यमातून आज जे काही केलं जातंय अप्रतिम केलं जातंय. गोलंदाजीची गरज पडते नितीनला बोलवा. नितीन ओव्हर काढून देईल. फलंदाजीची गरज आहे नितीनला बोलवा. नितीन बॅटिंग देखील करल. फिल्डिंगची गरज आहे डीप मध्ये नितीनला ठेवा. नितीन कॅच देखील घेईल. आज लात मारेल तिथे पाणी काढेल. अगदी त्याप्रमाणे नितीनच्या माध्यमातून कामगिरी पाहायला मिळतीये. यावेळेस आपण पाहिलं तर फिल्डर थोडेसे झालेत फंबल. वाडिश मिडॉन मध्ये होते बॅकिंग साठी. वाडिश लॉंग ऑन मधून प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4:55 मिनिटाने पहिला चेंडू पडलेला आहे. 9 मिनिटांचा अवधी कंप्लीट होतोय. 5:04 झालेले त्यामुळे 9 मिनिटांचा अवधी
आतापर्यंत कंप्लीट केलं जात आहे. इथे देखील ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. लीग बाईच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो आतापर्यंत तरी पहिले 3 चेंडू त्यामध्ये 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतर कमबॅक केले जाते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट कदमताल करण्यात आलेला आहे. सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरे समाप्त. 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. आतापर्यंत 10 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. 2 षटकांसाठी आपण पाहतोय 10 मिनिटांचा अवधी दहिवली संघाने घेतलेला आहे. त्यामुळे विनंती असेल दहिवली टीम आपण थोडंसं करायचं स्पीडअप. आजच्या दिवसामधली शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दहिवली विपक्ष शेई असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला विचार केला तर सेकंड इनिंग मध्ये देखील मजा येईल, कारण पॉवर प्ले बॅटिंग म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते दहिवली संघाची. दुसऱ्या बाजूला उत्कृष्ट अशी बॉलिंग लाईनअप साठी ओळखला जातो शेई संघ. इथे अप्रतिम बॅटिंग विरुद्ध उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये असेल. 2 षटकांची समाप्ती. 24 धावा स्कोरबोर्ड वरती. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग मार्क वरती किशोर आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल नितीनच्या माध्यमातून 7 चेंडूंमध्ये 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला निखिलच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये 8 धावांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला फटका आहे. चेंडूचा आणि बॅटचा चांगला संपर्क होतोय, परंतु यावेळेस आपण पाहू शकतो कॅच घेण्यात आली होती, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू आपटायचा प्रयत्न केला, आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी म्हणेल झेल सुटलेली पाहायला मिळते. झेल पकडली होती, परंतु त्यांना असं वाटलं की पाय कदाचित बाउंड्री लाईनला लागू शकतो, त्यामुळे आत ढकलायचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय इथे आपल्या संघासाठी धावा तर वाचवलेले आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पायांचा वेग घेणारा चेंडू होता. थायपॅड वरती चेंडू आदळतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. लागतोय दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या संघाला. 27 या आकड्यावरती निखिलची केस संपुष्टात. निखिल बॅक टू द पवेलियन. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा दर्शन दादांची उपस्थिती पाहायला मिळतीये. घोषित केलेला आहे 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असं देखील कॉल दिलं जाते आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. लागतीये. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल वरती समाधान मान. टोटल पुन्हा एकदा पुढे जातीये, जाऊन पोहोचली आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो जी मात्र 29 या आकड्यावरती. मी म्हटलं होतं 40 ते 45 धावा कुठेतरी झाल्या तर शेई संघ देखील दुसऱ्या इनिंग मध्ये फ्रंट फुट वरती येऊ शकतो, कारण अप्रतिम अशी बॉलिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. परंतु विसरून चालणार नाही जे मात्र दहिवली संघाला देखील बॅटिंग ची धुरा त्यांच्याकडे देखील खूप सारी आहे. खूप सारे खेळाडू त्यांच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील खुलवा टपाचा चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एकदा होती कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय का, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. 29 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा लागतीये. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. तोपर्यंत एक धाव का पाहायला मिळते आपल्याला. सॉरी, डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर असेल, स्थगित असेल. डॉट बॉलची समाप्ती होती. 29 रन ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील.
या षटकामध्ये कमबॅक केलं जाते दैवली संघाच्या माध्यमातून. किशोरचा उल्लेख करणे गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून हे कमबॅक स्पेल पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळत आहेत. शेवटच्या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रॉपर एक्झिक्युशन, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय शेवटच्या चेंडूवरती षटकार. चला टीम आयडल घ्यायचं नाहीये. 16 मिनिटांचा अवधी लागलेला आहे 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी, परंतु त्यामध्ये विकेट्स देखील होते, त्यामध्ये रिव्ह्यू देखील होतं आणि त्याला अनुषंगून आणि या सर्व गोष्टींना पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय 15 मिनिटाच्या आतमध्ये षटक कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. चौथ्या षटकासाठी अंतिम भैरवी षटकामध्ये बंटी याची उपस्थिती पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो हरीश असेल. इथे फलंदाज बीट होतोय, रक्षक बीट होतोय, बॉल चाललाय लॉंग स्टॉप प्रिझन मध्ये, चेज मोठी आहे आणि बॉल सीमा पार. 22च्या स्वरूपामध्ये वाईट प्लस 22/4 एकंदरीत लक फॅक्टर ऑन करणारा हा पंजा ओपन होतोय शेही संघाच्या बाजूने. आणि 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हर, तो देखील कॉल दिला जातोय. 40 धावा स्कोरबोर्ड वरती. कुठेतरी संघर्ष पाहायला मिळत होता दुसऱ्या षटकामध्ये, परंतु शेवटच्या चेंडूवरती तिसऱ्या षटकाचा लागलेला षटकार, त्यानंतर या षटकाची सुरुवात 5 धावेंनी आणि मोमेंटम कुठेतरी पूर्ण प्रकारे शिफ्ट झालंय. यावेळी देखील चांगला फटका आहे वाईडिश लॉंग ऑन मधून, ओव्हर द फिल्डर हेड, बॉल सीमा पार, डाऊन द ग्राउंड, मारलेला स्ट्रोक, षटकार. सिक्स 46 धावा स्कोरबोर्ड वरती. तिसऱ्या षटकामध्ये थोडीशा प्रमाणामध्ये बॅकफुट वरती होता शेही संघ, परंतु त्यांना आता विचारलं की आता कसं वाटतंय, तर ते म्हणतील गारगार वाटतंय, मस्त वाटतंय, कारण 46 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. एक असं टोटल उभं राहिलेलं आहे की ज्यावेळेस सेकंड इनिंग मध्ये दहिवली येईल संघ बॅटिंग करण्यासाठी, त्यावेळेस एक चुरस निर्माण होईल, यात काही शंका नसेल. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, उचलतील फेकतील, तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 13 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि 48 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आपण पाहू शकतो. मित्रांनो, सर्वांना विनंती आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस उतरतात त्या त्या वेळेस आपण नक्कीच हायड्रेटेड राहून मैदानाच्या आतमध्ये उतरा. यावेळी सुख करण्याचा प्रयत्न होता, पंचां आमच्याकडे वळतायत आणि इथे वाईड घोषित करताना पाहायला मिळतात. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 49 या आकड्यावरती. याआधी एक रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यामुळे आता रिव्ह्यू नसणार आहे दहिवली संघाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळते शेही संघाच्या माध्यमातून. यावेळेस देखील थोडेसे फंबल झाले होते क्षेत्ररक्षक, इथे एकदा व्हायला पाहिजे होती, तिथे 2 धावा कंप्लीट होतात. 50 धावा कंप्लीट होत आहेत आणि टीमची टोटल 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत चांगली अशी बॅटिंग पाहायला मिळतीये. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्यात बंटीनी. शेवटच्या षटकामध्ये चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये हरीश आणि त्याच्या सोबतीला नितीनच्या माध्यमातून. नितीन, आर यू ओके? हरीश, आर यू ओके? पाणी आणू का मैदानाच्या आतमध्ये?
हरीश, आर यू ओके? जर बरं वाटत नसेल तर मैदानाच्या बाहेर आपण जाऊ शकता, विनंती असेल. हरीश, चांगलं वाटत नसेल तर मैदानाच्या बाहेर आपण जाऊ शकता. सबस्टिट्यूट करून प्लेयर आपण घेऊ शकता, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 51 स्कोरबोर्ड वरती हरीश. 4 चेंडूंमध्ये 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. 12 चेंडूंमध्ये 24 नितीनच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. जखमी वाघ आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अगदी त्या प्रकारे फटकेबाजी होतीये. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, येतोय हा षटकार फलंदाजाच्या बॅटमधून. हरीशच्या बॅटमधून येतोय षटकार. अगदी खुलवा टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावरती मिडल ऑफ द बॅट एक्झिक्युशन करण्यात आलं. काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे 4 धावांची मोहर त्या फटक्यावरती होती. 57 धावा स्कोरबोर्ड वरती. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. इथे डॉट बॉल ची समाप्ती होती. एका चेंडूचा खेळ शिल्लक. विनंती असेल शेळी टीमला, जे खेळाडू कक्षामध्ये ज्यावेळेस इनिंग कंप्लीट होईल आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. मित्रांनो, अंधाराचं सावट पडायला लागलेलं आहे ग्राउंड वरती. कुठल्याही टीमला बॅडलाईटचा इम्पॅक्ट पडला नाही पाहिजे, यासाठी फेअर क्रिकेट होणं गरजेचं आहे. इथे देखील चांगला फटका आहे. दरम्यान एकदा होती कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती. 58 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण येणारे 4 षटक 59 धावांची गरज असेल शेळी संघाविरोधामध्ये दहिवली संघाला. शेळी टीमला विनंती, आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची. त्यासोबतच सलामीची आघाडीची ओपनिंग पेयर दहिवली संघाने देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आहे. धावा स्कोरबोर्ड वरती. 59 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेस व्हाईट कार्ड एंट्री पाहायला मिळते त्या त्यावेळेस संघ वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतात. मग वरप येथे स्पर्धा असो, तिथे भावाळे ब संघाने व्हाईट कार्ड एंट्री घेतली, त्यानंतर चॅम्पियनशिप पटकावली. त्यानंतर जर पाहायला गेलं कोंडेरी येथे स्पर्धा होती, घुलसई ब संघाने व्हाईट कार्ड एंट्री घेतली, त्यानंतर त्यांनी ती स्पर्धा जिंकली. वडवली येथे स्पर्धा होती, तिथे वडोली बी संघाने व्हाईट कार्ड एंट्री घेतली आणि त्यानंतर त्या संघाने देखील चॅम्पियनशिप पटकावली होती. इथे आपण पाहतोय दहिवली संघ जो मात्र एका बाजूने व्हाईट कार्ड एंट्री घेतोय, दुसऱ्या बाजूने शेळी संघ व्हाईट कार्ड एंट्री घेतोय. विनंती असेल दर्शनदादा किंबहुना मनीषदादा आपण असाल तर त्वरित व्यासपीठासमोर यायचे. आयोजन कमिटीचा बघत एका गोष्टीची नोंद. शेळी संघ, शेळी टीम आपण एक अतिरिक्त खेळाडू जर घ्यायचा असेल तर त्याला इनसाइड दी सर्कल घ्यावा लागेल, परंतु त्याच प्लेयर सोबत ओके असेल तर पाठवू शकता. चला चेंडू चेक करायला एका प्लेयरने यायचंय. 59 धावांची गरज. फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची शेळी टीम, आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. शेळी टीम जर आपल्याला रिप्लेसमेंट पाहिजे असेल तर 12वा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता, परंतु तुम्ही हरीश सोबत ओके असाल तर ओके, कम्फर्टेबल असेल तर आम्हाला काहीही हरकत नाहीये.
59 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 24 चेंडूंमध्ये 59 धाब्यांची गरज. 14.75 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. चला स्पीडअप करायचं विनंती शी टीम. आपण थोडस स्पीडअप करायचं. बॉलिंग मार्क वरती निखिल आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा निखिल आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला चेंडू ड्राइव्ह पाहायला मिळतो. फिल्डिंग चांगली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 1 आकड्यावरती असेल. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतोय. स्कोर कार्डला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 1. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो क्वालिफाईंग राऊंडची मॅच. एका बाजूला दहिवली दुसऱ्या बाजूला शेई असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर आले. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. फिल्डिंग करत असताना आपण पाहू शकतो डीप मध्ये कुठलेही प्लेयर नव्हते परंतु कॅच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली फिल्डरच्या माध्यमातून. आणि फलंदाज होतोय बाद. लागतोय पहिला झटका 1 आकड्यावरती दहिवली संघाला. नोंद करून घ्यायची. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 1 धाव स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्क वरती निखिल आहे ज्याच्या माध्यमातून मी म्हणेल वन ऑफ द फायनेस्ट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्या वेळेस निखिल बॉलिंग मार्क वरती आलाय त्या वेळेस निखिलने बॉलिंग करत असताना अप्रतिम कामगिरी केली आहे. यावेळेस देखील 1 धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. दरम्यान सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 5:22 पहिला चेंडू पडलेला या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. 5:25 अवधी आता कंप्लीट होतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. प्रॉपर लेदरचा जो स्टान्स असतो अगदी त्याच ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. इथे कॅचची संधी होती आणि कॅच होतीये कंप्लीट. अजून एका विकेटचं पतन होतोय. फलंदाज होईल बाद. लागतोय हा दुसरा झटका 2 आकड्यावरती. दहिवली संघाला बंटी. बॅक टू द पवेलियन. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतीये निखिलच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये 5 धावा खर्च करून 2 विकेट. दुसऱ्या मॅच मध्ये 4 धावा खर्च करून 4 विकेट. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय आतापर्यंत 2 धावा खर्च करून 2 विकेट. एकंदरीत 16 चेंडूंमध्ये यांनी खर्च केलेले आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 11 आणि गडी बाद केलेत 8. त्यामुळे इम्प्रेसिव्ह कामगिरी निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. मी म्हटलं होतं बॉलिंग स्ट्रेंथ आहे जी मात्र शेई संघाची. दुसऱ्या बाजूला बॅटिंग स्ट्रेंथ दहिवली संघाची पाहायला मिळतीये. परंतु नावाला साजेशी कामगिरी अजूनही त्यांच्या माध्यमातून केली जात नाहीये. चला थोडस स्पीडअप करायचंय शेई टीम. आपल्याला विनंती आहे बॅटर स्ट्रायकर एंड वरती येतोय तरी देखील आपण फिल्डिंग लावून नाहीयेत. त्यामुळे विनंती असेल थोडस स्पीडअप करा. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज बीट होतोय. यष्टीरक्षक बीट होतोय आणि त्यासोबत आपण पाहू शकतो फिल्डर देखील बीट होतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांची मोहर या चेंडूवरती आपण पाहू शकतो. मिळती नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. येतोय हा चौकार. चौकार पाहायला मिळतोय. 6 धावा स्कोरबोर्ड वरती. षट क्रमांक पहिल्या मार्गाचा आतापर्यंत निखिलच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव छकडा प्रेमी
म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके, जातील तिथे गुलाल अगदी नावावरती आपल्याला पाहायला मिळतो असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय अशोकदादा बेहरे, अगदी पहिल्या दिवसापासून मी म्हणेल त्यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6, समीकरण 18 चेंडू आणि अजूनही 53 धावांची गरज असेल. एकंदरीत 17.76 ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन करायची आहे. मुमकिन आहे का? तर येस मुमकिन आहे, कारण इम्पॉसिबल मध्ये देखील आय एम पॉसिबल असं लिहिलं गेलं असतं. त्यामुळे कुठलीही धावसंख्या इथे बनू शकते, परंतु तुमच्यामध्ये ते सामर्थ्य असणं गरजेचं आहे, तुमच्यामध्ये ती जिद्द असणे गरजेची आहे आणि ती जिद्द आपल्याला दहिवली संघाच्या माध्यमातून आजच्या पूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे. परंतु या मॅच मध्ये देखील अगदी तशीच कामगिरी होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती तुषार पाहायला मिळतील, दुसऱ्या षटकामध्ये येतात. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागतीये. एक टप्पा खात असताना यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतोय. डॉट बॉलची समाप्ती. 17 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज. मला आठवतंय आय थिंक खातिवलीची मॅच सुरू होती, 3 षटकांमध्ये 18 धावा बनल्या होत्या, तिथून मात्र 2 षटकांची मॅच अजून उरली होती. भाऊ होता, त्याच्या माध्यमातून 11 चेंडूंमध्ये 52 धावांची त्यानंतर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती 2 षटकांमध्ये. त्यामुळे इथे देखील काही होऊ शकतो. यावेळेस देखील चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑनला क्लिअर करत येतो या संघर्षाचा बिगुल वाजवणारा फलंदाजच्या बॅट मधून येतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. खणखणीत खासदार चषक षटकार. चला, टाइम लिमिट असणारे आपल्यासाठी, त्यामुळे विनंती आपण टीम मेडल घ्यायचं नाहीये. 22 मिनिटांनी सामना सुरू झालेला आहे. 8 मिनिटांचा अवधी आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 8च चेंडू टाकून झालेले आहेत. टीमची टोटल 12 आहे आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील आपण पाहतोय चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. आधी मी म्हणेल माईक नव्हते, त्यानंतर टेलिव्हिजन्स नव्हते, त्यावेळेस जे फलंदाज जायचे अगदी डोक्यामध्ये सर्व कॅल्क्युलेशन ठेवायचे. आता आपण पाहतो सातत्याने विचारलं जातं. यावेळेस देखील चांगला फटका आहे. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत असताना हा खणखणीताचा चौकार. प्रसन्न चव्हाण, आपण जे करतायत तेच करायचं. इथे मध्ये काही करू नका, अन्यथा इंजर्ड झाले तर घरी बसावं लागेल. जे करतायत तेच करा. इथे आपण पाहतोय चौकार येतोय. 17 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थान. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो थोड्याशा प्रमाणामध्ये कमबॅक केलं जातंय मनोजच्या माध्यमातून. यावेळेस देखील खेचून मारलेला स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू डायव्हर्ट होतोय. चेज मोठी आहे. इथे फिल्डिंग चांगली होतीये, मात्र तोपर्यंत आपण पाहू शकतो धावेंसाठी संघर्ष केलं जात आहे. धावेंसाठी धावाधाव इथे केली जातीये आणि बघता बघता आपण पाहतोय कंप्लीट होत असताना 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पळून कंप्लीट केलेले आहेत. मला आठवतंय आय थिंक शुक्रवारचा दिवस होता, त्यावेळेस देखील क्वालिफाईंग राऊंडची मॅच होती. एका बाजूला KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली, दुसऱ्या बाजूला गावदेवी कांबा अशी मॅच सुरू होती आणि त्यामध्ये सागर बनकरी आणि त्यांच्या समवेत भागेश सुरुशे यांनी पळून 6 धावा काढल्या होत्या. एकंदरीत पळून 6 धावा काढणं हा देखील एक विक्रम आहे. इथे बॅटची कडा लागतीये आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. लागतोय हा तिसरा झटका आपण पाहू शकतो. मनोजची केस संपुष्टात. दहिवली संघाला हा लागतोय तिसरा झटका 21 आकड्यावरती. मी म्हटलं होतं ज्या ज्या वेळेस व्हाईट कार्ड एंट्री संघांना मिळते त्या त्यावेळेस ते संघ फ्रंट फुट वरती येतात. नवीन फलंदाजाने त्वरित यायचे, कारण तुम्हालाच बॅटिंग करायचंय. फिल्डिंग लावून घ्यायची शेही टीम. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 21 या आकड्यावरती.
समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 12 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज, 2 षटकांची समाप्ती, 21 धावा स्कोरबोर्ड वरती विजयासाठी 38 धावांची गरज, येणारे चेंडू शिल्लक 12 मध्ये 38 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. लाईट बंद करायचं. येस, 12 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती राकेश येत आहेत. यावेळेस आपण पाहू शकतो वाईट बॉल पाहायला मिळतोय. पंचांशी वाद घालायचा नाहीये, तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. पंचांशी वाद घालायचा नाहीये, आपल्याकडे रिव्ह्यू आहे. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायचं. बघा, तुम्हाला जर वाटतंय वाईड नसेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू तुमच्याकडे आहे. इथे देखील वाईड बॉल पाहायला मिळतोय. मी वारंवार उल्लेख करतोय तुम्हाला, जर येस तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येते. आता फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर वाईड होता आणि या चेंडूवरती काय असेल हा देखील मोठा प्रश्न पाहायला मिळतोय. पंचांशी वाद घालायचा नाहीये. शेही टीम बघा, तुम्ही थर्ड अंपायर घेतलेला आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. एसटी रक्षकाने घेतलेला आहे, त्यामुळे आता आपण पाहतोय एसटी रक्षकाने रिव्ह्यू असं मात्र घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल असेल आणि त्यामुळे आपण पाहतोय रिव्ह्यू गमवलेला आहे. बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 वाईड बॉल येत आहेत. 23 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉलिंग मार्क वरती राकेश येत आहेत. राकेश एक मोठं नाव आहे. ज्या वेळेस एक गाव एक फॉर्मॅट मध्ये उतरतो त्यावेळेस चांगली गोलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातो, परंतु सध्याच्या स्थितीला 2 अवांतरच्या चेंडू त्यांनी फेकलेले आहेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. 23 धावा स्कोरबोर्ड वरती 23 धावा पाहायला मिळतील. विजयासाठी 36 धावांची गरज. 11 चेंडू आणि 36 असं समीकरण पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन किशोरचा. दुसऱ्या बाजूला सतीशचं देखील आपण पाहतोय इंडिव्हिज्युअल अजून खातं ओपन झालेलं नाहीये. एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल शेही टीम. यावेळेस देखील चांगला फटका. चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलं जाते पार्किंग प्लॉट मध्ये. लांबच लांब, दूरच दूर, बॉल सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. 29 रन ऑन द स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 30 धावेची गरज. 10 चेंडू आणि 30 असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये हा तिसरा आणि या तिसऱ्या षटकामध्ये पहिले 2 आवर्तनचे चेंडू आले होते, परंतु त्यानंतर कमबॅक केलं जात आहे. 3 चेंडूंमध्ये 6 धावा आणि अवांतरच्या जोडल्या तर 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूने अगदी टप्पा काढल्यावरती पेस कमी होतोय चेंडूचा. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 8 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज असं समीकरण पाहतोय. शेही विपक्ष दहिवली. मी सातत्याने उल्लेख करत होतो वाईल्ड कार्ड एंट्री ज्या संघाला मिळते त्या संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि ह्या 2 संघांना आजच्या दिवसामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्यानंतर हे 2 संघ 10 पैकी 8 संघांचा गाशा गुंडाळत असताना आजच्या दिवसाच्या क्वालिफाईंग राऊंड मध्ये पोहोचलेले पाहायला मिळतात. इथे लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. ॲक्युरेट फेकी होती. दरम्यान फलंदाज होतोय बाद. लागतोय हा तिसरा झटका. आपण पाहू लागतोय हा 4था झटका 30 या आकड्यावरती. सतीशला परतायला लागते माघारी आणि दहिवली संघ सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती. ॲक्युरेट फेकी कशी असावी तर मागच्या चेंडूवरती आपण पाहावा.
ॲक्युरेट फेकी होती. जरी देखील चेंडू कलेक्ट केला नसता तरी देखील एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू होता. जणू काही फिल्डर आपण पाहू शकतो रनआउट ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. तुषार ज्यांच्या माध्यमातून ॲक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळाली. इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय. सातत्याने उल्लेख करेल राकेश ज्याच्या माध्यमातून एक षटकाराला अन्यथा षटकाराला वगळलं तर चांगली गोलंदाजी होतीये. थोडंसं अग्रेसिव्ह पाहायला मिळतो राकेश आहे, परंतु हरकत नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्हाला अग्रेसिव्ह होणं देखील गरजेचं आहे. इथे आपण पाहतो 31 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आपटलेला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. 31 धावा स्कोरबोर्ड वरती 3 षटकांची समाप्ती. समीकरण पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 28 धाव्यांची गरज असेल. मॅचचा फेज स्लो करायचं नाहीये. विनंती असेल शेअर टीम मॅचचा फेज स्लो करू नका. थोडंसं सहकार्य करा. आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी मी नक्कीच उल्लेख केलाय. याचे मात्र निखिलचं पहिल्या मॅच मध्ये 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स कॅरी केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 4 धावा खर्च करत असताना 4 विकेट्स कॅरी केल्या. आणि या मॅच मध्ये 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स त्याने देखील कॅरी केलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं तर 8 विकेट 3 मॅच मध्ये प्राप्त करत असताना पूर्ण प्रकारे स्वतःच्या संघाला लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आपण पाहत होतो. ज्यावेळेस फलंदाजीची गरज होती त्यावेळेस फलंदाजी करत होता. ज्यावेळेस गोलंदाजाची गरज होती त्यावेळेस बॉलिंगला येत होता आणि सर्वांची मनं जिंकत होता. त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बंटी असेल, भूषण असेल, तर समवेत सतीश किशोर यांच्या माध्यमातून देखील आजच्या दिवसामध्ये चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये ते थोड्याशा प्रमाणामध्ये बॅकफुट वरती आहेत. यावेळेस चॉप करण्यात येतोय. चेंडू चाललाय पॉइंट रिझन मध्ये. बॅकवर्ड पॉइंटचे प्लेयर येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. 33 धावा स्कोरबोर्ड वरती. 5 चेंडूंमध्ये 26 धावेची अजूनही गरज आहे. सातत्याने फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज केली जात आहेत. फील्डचं जाळं थोड्याशा प्रमाणामध्ये अलग प्रकारे विणलं जात आहे आणि त्यामध्ये सापळा कुठेतरी अडकवण्याचं काम केलं जात आहे. सापळ्यामध्ये अडकलं जाईल का किंबहुना साखळं फोडून इथे मोठे फटके येतील ही वे आपल्याला सांगून जाईल. फुलटॉस चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. पायावरती चेंडू होता आणि त्याचं करपूस समाचार घेतलं जात आहे. बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांची मोहर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार चौकार. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 4 चेंडू विजयासाठी 22 धावेची गरज. इथून 2 ते 3 पुढील 2 चेंडूंवरती किंबहुना 3 चेंडूंवरती मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामना जीवित होऊ शकतो. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली होतीये. इथे धावेंसाठी संघर्ष केलं जात आहे. धावेंसाठी धावाधाव केली जातीये. दरम्यान कंप्लीट होतात धावा 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 39. समीकरण 3 चेंडू आणि 20 धावेची गरज. सातत्याने फिल्डिंग चांगली होतीये तरी देखील नितीन आपण पाहतोय थोड्याशा प्रमाणामध्ये नाखुश होत असताना पाहायला मिळतात. संपूर्ण एफर्ट फिल्डरांच्या माध्यमातून लागतंय. ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक चेंडूवरती तुमचा पूर्ण एफर्ट देता अगदी त्यावेळेस आपण पाहतो तुमच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी होते. दरम्यान इथे कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा 5वा धक्का. 39 या आकड्यावरती फलंदाज मयूरची केस संपुष्टात. इंडिव्हिज्युअल 8 धावा बनवत असताना मयूर तंबूच्या आश्रयाला जातोय. मुकेशच्या माध्यमातून आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. रोहन नवीन फलंदाज येतो. 7व्या क्रमांकावरती 2 चेंडू आणि 20 धावेची गरज. पूर्ण प्रकारे वर्चस्व पाहायला मिळतो शेळी संघाचं या मॅच मध्ये. इथे खुलवर टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये.
फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड, अगदी त्याप्रमाणे सध्याच्या स्थितीला फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये पाहायला मिळते. एक चेंडू आणि 19 धावांची गरज, एका बाजूला शेई दुसऱ्या बाजूला दहिवली असे दोन संघ पाहायला मिळत आहेत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅच होती कंप्लीट आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय शेई संघाने. अभिनंदन टीम शेई. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत दहिवली संघाला. अप्रतिम अशी कामगिरी प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल नितीनच्या माध्यमातून 24 धावा, त्यानंतर जयेशच्या माध्यमातून खातं ओपन नाही झालं, निखिलच्या माध्यमातून 8 धावा, हरेशच्या माध्यमातून 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं बॉलिंग करत असताना 2 विकेट निखिलने कॅरी केल्या, नितीनने देखील 2 विकेट्स कॅरी केल्या, तुषारने 1 विकेट कॅरी केली आणि राकेशच्या माध्यमातून खाता खाली राहिला. तर अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय विथ द बॅट अप्रतिम अशी कामगिरी ज्या खेळाडूने दाखवली. ओपनिंगला आला, 12 चेंडूंमध्ये 24 धावा बनवल्या, त्यासोबतच बॉलिंग करत असताना 2 विकेट्स कॅरी केल्या. असा संघाचा तारणहार नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याचा असेल सामनावीर. नितीन आपण यायचे, त्वरित यायचे, विनंती असेल नितीन थोडस पळत यायचे, त्यानंतर तुम्ही फोटो सेशन करा. नितीन आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम अशी कामगिरी नितीनच्या माध्यमातून